नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट्स मधला आजचा हा लास्ट टॉपिक असणार आहे युनिव्हर्सल गेट्स. तर यामध्ये बघा तुम्हाला माहित आहे की युनिव्हर्सल गेट्स जे आहे तर ते आपले दोन आहेत. त्यामध्ये कोणते आहे नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे दोन आपले युनिव्हर्सल गेट्स आहेत. तर मग हे गेट्स जे आहे युनिव्हर्सल गेट्स तर ते का बरं आपण त्याला युनिव्हर्सल गेट्स म्हणायचं तर ते प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण त्या रिलेटेड माहिती जी आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण जसं की नॅन्ड गेट ऍज अ नॉट गेट कशा प्रकारे आपण तयार करू शकतो म्हणजे नॅन्ड गेटचा यूज करून आपण नॉट गेट कशा प्रकारे वर्किंग दाखवू शकतो किंवा कन्स्ट्रक्शन दाखवू शकतो ते बघायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते नॅन्ड ऍज अ अँड गेट हा युनिव्हर्सल गेट जो आहे नॅन्ड गेट तो अँड गेट म्हणून कशा प्रकारे आपण तयार करू शकतो ते पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर नॅन्ड गेटचा वापर करून ऑर गेट आपल्याला तयार करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला ऑरचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे, नॅन्डचा पण फॉर्म्युला जो आहे तर तो माहित असला पाहिजे. त्यानंतर नॉर ऍज अ नॉट गेट म्हणजे आपल्याला नॉर गेट जो आहे तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सल गेट आहे नॉर त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे नॉट गेट जो आहे तर तो तयार करायचा आहे. आणि लास्टला जो आहे नॉर ऍज अ अँड गेट नॉरचा यूज करून आपल्याला अँड गेट तयार करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला युनिव्हर्सल गेट जे आहे तर ते इतर जे बेसिक गेट जे आहे अँड असेल ऑर असेल आणि नॉट असेल तर यामध्ये आपल्याला दाखवायचे आहे. तर त्यासाठी बघा सुरुवातीला आपण फर्स्ट जो आहे नॅन्ड ऍज अ नॉट गेट हा आपण तयार करूयात. तर नॅन्ड गेट तुम्हाला माहित आहे नॅन्ड गेटचा सिम्बॉल फॉर्म्युला आणि ट्रुथ टेबल तुम्हाला आला पाहिजे. मेन म्हणजे फॉर्म्युला आला की तुम्हाला ट्रुथ टेबल येऊन जाईल आणि त्यानंतर सिम्बॉल जर माहित असेल नॅन्ड गेटचा तरी तुम्हाला नॅन्ड गेटचे सिम्बॉल काढता येणार आहे. तर बघा आता तुम्हाला नॉट गेट दाखवायचं आहे. म्हणजे नॅन्ड गेटचा यूज करून नॉट गेट कशा प्रकारे आता नॉट तर आपल्याला माहित आहे. जो काही तुम्ही इनपुट देणार त्याच्या अपोजिट काय असणार आहे तुमचं आउटपुट असणार आहे. तर बघा आता नॅन्ड गेट काढूयात सुरुवातीला. नॅन्ड गेटचा जो सिम्बॉल आहे तर तो अशा प्रकारे असतो. इथे एक बबल दाखवायचा आहे आणि इकडे काय असतं तुमचं आउटपुट असतं आणि इकडे काय असतं तुमचे इनपुट्स असतात. ए इनपुट्स इथे बी इनपुट्स अशा प्रकारे तुमचा हा नॅन्ड गेट असतो आणि इकडे तुमचा आउटपुट असतो. अशा प्रकारे मेन हा सिम्बॉल असतो नॅन्ड गेटचा. त्यापुढे आपण त्याला फिगरला नाव देऊ नॅन्ड गेट. नॅन्ड गेट हा बेसिक आहे. बरोबर आहे. त्यानंतर नॉट गेट. नॉट गेट तुम्हाला माहित आहे दोन प्रकारे आपण लिहू शकतो. एक बबल मागे काढू शकतो किंवा पुढे काढू शकतो अशा प्रकारे. इथे जर ए आपण इनपुट दिलं तर अपोजिटला आपल्याला काय मिळणार आहे ए बार अशा प्रकारे इनपुट्स आपल्याला मिळतील. आता त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे नॅन्ड गेटचा यूज करून नॉट गेट दाखवायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे नॅन्ड गेट काढून घ्या. नॅन्ड गेट काढलेला आहे. त्यानंतर मग पुढे बघा तुम्हाला इकडे आउटपुट असणार आहे. त्यानंतर इकडे दोन इनपुट्स असतात तुमचे ए आणि बी. तर हे तुम्हाला इनपुट जे आहे तर ते ऍड करायचे आहे. ऍड केले आणि त्यानंतर एकच तुम्हाला इनपुट जो आहे तो इनपुट द्यायचा आहे ए. अशा प्रकारे तुम्हाला एकच इनपुट जो आहे तर तो एकच इनपुट द्यायचा आहे. त्याला नाव देऊयात ए इनपुट्स दिलेलं आहे आपण नाव. त्यानंतर मग पुढे पुढे काय येणार आहे तुम्हाला आउटपुट जो आहे या ठिकाणी बघा तुम्हाला ए दिला तर तुम्हाला काय मिळणार आहे ए डॅश मिळणार आहे. आउटपुटला काय मिळणार आहे ए डॅश. मग ते कशा प्रकारे आता बघूया. या ठिकाणी नॅन्डचा फॉर्म्युला काय आहे y इज इक्वल टू या ठिकाणीच आपण लिहून घेऊयात ए इंटू बी चा बार. आता या ठिकाणी आपण दोन्ही इनपुट्स एक केलेले आहे म्हणजेच आपल्याला म्हणू शकतो ए इंटू ए चा बार. बरोबर आहे. आता ए आणि ए काय आहे एकच आहे. आपण जर दोन्ही ठिकाणी जर व्हॅल्यू घेतल्या झिरो घेतली तर त्याची पण झिरो इंटू झिरो झिरोच होणार आहे आणि त्याचा बार म्हणजे एक येणार आहे. बरोबर आहे. दोन्ही पण व्हॅल्यू आपल्या सेमच येणार आहे.
बरोबर आहे. एक घेतला तर दुसरा पण याची व्हॅल्यू एकच घ्यावा लागणार आहे. म्हणजेच आपण या ऐवजी बघा ए इंटू ए बारच्या ऐवजी आपण डायरेक्ट ए कॅप किंवा ए बार आपण लिहिलेला आहे. तर सेम बघा जर आपण इनपुट्स एकत्र केले तर आपण इनपुट्स दिलेले आहे बघा ए दिलेला आहे. मिळालेलं काय आहे? एक बार दिलेला ए बार मिळालेला आहे. बघा बरं नॉट गेटचं सेम आहे का? हा आपला कोणता रेग्युलर नॉट गेट आहे बरोबर आहे. नॉट गेट सारखं वर्किंग करतंय का? म्हणजेच नॅन्ड गेट मग हा नॅन्ड गेट ॲज अ नॉट गेट कशाप्रकारे अशा प्रकारे वर्क झालेला आहे. मग आपण जे प्रोटोसॅप आपण प्रॅक्टिकल केलेले आहे, तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हे रन पण करू शकता. म्हणजे तुम्हाला समजेल, की जर तुम्ही इनपुट्स ए दिलेला असेल, ए ला 0 दिलेला असेल, तर तुम्हाला आउटपुट जे आहे, तर ते काय मिळणार आहे? 1 मिळणार आहे. आणि जर तुम्ही 1 दिलेला असेल, तर तुम्हाला काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला NAND गेट ॲज अ नॉट गेट अशा प्रकारे तुम्ही वर्किंग किंवा कन्स्ट्रक्शन करू शकता. आता हे समजलं. अशाच प्रकारे NAND ॲज अ AND गेट. पुढचा आहे NAND ॲज अ AND गेट. त्यासाठी तुम्हाला NAND गेट माहीत असला पाहिजे. आत्ताच आपण काढलेला आहे. परत एकदा काढून घेऊयात म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. इथे एक बबल घेऊया. तिकडे आउटपुट, पुढे तुमचे इनपुट्स ए आणि बी. अशा प्रकारे इकडे वाय. NAND गेट झाला. AND गेट काढा. अशा प्रकारे तुमचा हा अँड गेट झालेला आहे. बरोबर आहे? अशा प्रकारे. दोघांचे फॉर्म्युले पण तुम्हाला माहिती आहे एकमेकांच्या अपोझिट आहे. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला NAND ॲज अ अँड गेट करायचं आहे. काय करायचं आहे? NAND ॲज अ अँड गेट म्हणून आपल्याला तयार करायचं आहे. मग तुम्हाला माहित आहे अँड आणि नॉट जर ॲड केलं तर आपल्याला काय मिळत असतो? NAND भेटत असतो. बघा. हा NAND कसा तयार झालेला आहे? अँड हा घेतलेला आहे आपण अँड ए आणि इकडे आहे बी. इकडे घेतलेला आहे आपण नॉट घेतला. त्यानंतर अशा प्रकारे हे दोन्ही पण काय आहे इक्वल्स आहेत. हा नॅन्ड आणि हा दोघांचे इनपुट्स आणि आउटपुट्स आहे तर ते सारखेच येत असतात. हे समजलं. आता आपल्याला नॅन्ड ॲज अ अँड गेट कशा प्रकारे वर्किंग करतं तर ते आता बघायचं आहे. सुरुवातीला आपण बघितलेलं आहे नॅन्ड ॲज अ नॉट गेट. या ठिकाणी बघा NAND ॲज अ नॉट गेट. या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, सर्किट डायग्राम कशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, हे खूप महत्वाचं आहे. तर याचाच वापर करून आपल्याला काय दाखवायचं आहे NAND ॲज अ अँड गेट. आता हे जर समजलं असेल तर तुम्हाला नक्कीच ही पुढची डायग्राम समजणार आहे. ती कशा प्रकारे बघा. या ठिकाणी आपण सुरुवातीला काय दाखवूयात NAND गेट दाखवूयात. इथे बबल दाखवायचा आहे NAND गेट आहे म्हणून. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इथे दोन इनपुट जे आहे तर ते एकत्र करून घ्यायचे आहे. जसं आपण NAND गेट या ठिकाणी बघा NAND गेट ॲज अ नॉट गेट कशा प्रकारे दाखवलेला आहे या ठिकाणी बघा. या ठिकाणी आता तुम्हाला दिसत असेल बघा. तर हे इथे आपण इनपुट जे आहे तर ते दोन्ही एकत्र केले होते आणि त्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे NAND गेट होता. परंतु तो नॉट गेट सारखा वर्क करत आहे. बरोबर आहे? आपल्याला आउटपुट जे आहे तर ते बघा नॉट गेट सारखं दिसत आहे. सेम या ठिकाणी आपल्याला तेच करायचं आहे. तर या ठिकाणी बघा आता हा पुढं जो आहे तर तो कोणता गेट असणार आहे? NAND गेट असणार आहे. सुरुवातीचा NAND गेट प्लस आपल्याला परत काय करायचं आहे? NAND गेट जो नॉट सारखा वर्क करत होता तो ऍड करायचा आहे. तर हे जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला बघा काय मिळणार आहे. या ठिकाणी ए आणि बी जर दिला आपण तर आपल्याला काय मिळतो? ए बार प्लस बी बार भेटत असतो इथे. कारण NAND गेट आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं
आता या ठिकाणी आपल्याला इनपुट जो आहे तर तो एकच आहे. बरोबर आहे. ए आणि बी बार भेटलेला आहे. बरोबर आहे. हाच जर पुढे गेला तर त्याच्या अपोझिट असणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो अ, म्हणजे कॅप कॅन्सल होऊ शकते किंवा ए इंटू बीचा कॅप त्याचा कॅप असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? ए इंटू बी. म्हणजे याच्या अपोझिटच असणार आहे. तो नॉट गेट आहे. बरोबर आहे. हा नंतरचा जो आपण काढलेला आहे तर तो काय आहे? या ठिकाणी बघा इथे दिलेला आहे. नॅन्ड गेट ॲज अ नॉट गेट सारखा वर्क करत आहे. तोच इथे आपण यूज केलेला आहे. म्हणजेच नॅन्ड गेट ॲज अ अँड गेट आपल्याला मिळालेला आहे. मग अँड गेटचं काय आहे? ए इथं आणि बी इनपुट्स दिलेला आहे. आता इथे लिहून घेऊयात अँड गेट अँड गेट आणि या ठिकाणी आपल्याला आउटपुट काय मिळतं? ए इंटू बी बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा ए इंटू बी आपण काय दिलेलं आहे? इनपुट्स दिलेले आहे 2. आपल्याला मिळालेलं काय आहे बघा शेवट फायनल ए इंटू बी मिळालेला आहे. सेम अँड गेट सारखं आहे. म्हणजेच नॅन्ड गेट ॲज अ अँड गेट म्हणून वर्क होतो. तर यामध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशाच प्रकारे एक एक गेट यूज करून आपल्याला काय करायचं आहे? पुढील सॉल्व्ह करायचं आहे. आता नॅन्ड गेट ॲज अ ऑर गेट आपल्याला बघायचं आहे. हे समजलं सर्वांना? पुढचं आहे नॅन्ड ॲज अ ऑर गेट. तर सेम त्याचं कन्स्ट्रक्शन असणार आहे बघा. त्यासाठी नॅन्ड गेट तुम्हाला आता जवळपास पाठ झालेला असेल. कारण जे युनिव्हर्सल गेट्स जे आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. बेसिक गेट्स कोणकोणते आहेत या रिलेटेड तुम्हाला माहिती जी आहे तर ती असली पाहिजे. त्यानंतर आता या ठिकाणी सुरुवातीला कन्स्ट्रक्शन करून घेऊ मग नंतर फॉर्म्युलेकडे येऊ आपण. तर सुरुवातीला नॅन्ड गेट ॲज अ नॉट गेट आपल्याला आपण बघितलेला आहे. अँड ॲज अ ऑर गेट. ऑरचा फॉर्म्युला काय आहे? ऑरचा जो फॉर्म्युला आहे ए इंटू ए प्लस बी असतो बरोबर आहे. तर तेच आता आपल्याला बघायचं आहे. मग ऑरचा जो फॉर्म्युला आहे सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. आता या ठिकाणी बघा नॅन्ड ॲज अ ऑर गेट बघायचा आहे. आता या ठिकाणी आता नॅन्ड गेट काढून घेऊयात. त्यानंतर इथे बबल्स असतो बरोबर आहे. इथे ए आणि बी हे इनपुट्स आउटपुट्स तुम्हाला वाय भेटत असतो. त्यानंतर पुढे काय आहे बघा. पुढे आपल्याला काय करायचं आहे तर नॉट ॲज अ सॉरी अँड ॲज अ ऑर गेट दाखवायचं आहे बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करूयात 2 नॉट गेट यूज करूयात बरोबर आहे. तर ऑरचा फॉर्म्युला काय आहे? ऑरचा फॉर्म्युला जो आहे ऑर गेटचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी हा आपल्याला फॉर्म्युला येतो का नाही बघायचा. आता यामध्ये बघा हा जो आपण नॅन्ड गेट घेतलेला आहे इथे जर आपण त्याला नॉट जर जॉईन केलं बरोबर आहे. या ठिकाणी जर नॉट म्हणजे तुम्ही 2-3 प्रकारे सुद्धा दाखवू शकता. परत प्रोटोसॅप द्वारे सुद्धा तुम्ही प्रूव्ह करू शकता. इनपुट्स देऊन सुद्धा तुम्ही प्रूव्ह करू शकता. आता या ठिकाणी बघा. आता ए आणि बी आणि इथे नॉट जोडलेला आहे बरोबर. इथे 2 बबल जर दाखवले तर हा नॉट गेट कन्सिडर केला जातो. मग ए जर 0 असेल बरोबर आहे. ए जर आपण 0 घेतला एक आपण कन्सिडर करू. हा पण काय घेऊयात 0 घेऊयात. बरोबर आहे. 0 प्लस 0 इथे, इथे नॉट जोडलेला आहे. नॉट म्हणजे 0 च्या अपोझिट इथे काय होणार आहे 1 झाला. इथे पण 1 झालेला आहे. बरोबर आहे. पुढे कोणता गेट आहे? नॅन्ड गेट आहे. बरोबर आहे. नॅन्ड गेट म्हणजेच 1 प्लस 1 काय येणार आहे? 1 येणार आहे. बरोबर आहे. इथे आउटपुट काय आलेला आहे? 1 आलेला आहे. परंतु हा काय आहे? नॅन्ड गेट आहे. म्हणजे त्याच्या अपोझिट म्हणजेच काय येणार आहे? 1 च्या अपोझिट काय येणार आहे? 0 येणार आहे. मग बघा बरं 0 प्लस 0 म्हणजे 0 प्लस 0 काय आलेला आहे तुमचा फायनल? 0 आलेला आहे. अशा प्रकारे NAND ॲज अ OR गेट तुम्ही दाखवू शकता. दुसरं कशा प्रकारे दाखवू शकता? अजून एक आहे. बघा सेम दाखवलेलं आहे. या ठिकाणी नॉट गेट दाखवलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा दाखवू शकता. त्यानंतर
आपण एकदा डायग्राम काढूयात. नंतर हा पुढे नॅन्ड गेट आहे. त्यानंतर इकडे आउटपुट येणार आहे. बघ आता या ठिकाणी ए आणि बी घेऊयात. ओके. इथं जर आपण काही पण ते आपण जर ट्रुथ टेबल नुसार एखाद्या उदाहरण घेतलं बरोबर आहे. इथे घेऊयात 1 1 घेऊयात. चला इथे 1 घेतला, इथे 1 घेतला, इथे नॉट गेट आहे. नॉट गेट पाशी ते चेंज होणार. 1 चा काय होणार 0 होणार, इथे 1 चा काय होणार 0 होणार. बरोबर आहे. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर इथे काय आहे नॅन्ड गेट आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 0 प्लस 0 काय होत आहे 0 होतो. आन्सर काय येतं 0 येतं. परंतु त्याच्या अपोजिट म्हणजेच 0च्या अपोजिट काय आहे 1 आहे. म्हणजे बघा 1 प्लस 1 1 आणि OR फॉर्म्युला काय आहे 1 प्लस 1 1च येणार आहे. अशा प्रकारे आपण सांगू शकतो NAND ॲज अ OR गेट. अजून तिसऱ्या प्रकारे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे OR गेट युजिंग NAND गेट. अपोजिट दाखवलेलं आहे. बघा OR गेट युजिंग NAND गेट दाखवलेलं आहे. ते पण आपण बघूयात. आता अशा प्रकारे दोन आपल्याला काय दाखवायचे आहे NAND गेट दाखवून घ्या. प्रोटोस ॲप तुम्हाला व्यवस्थित एकदम इझिली जमणार आहे. त्या ॲपचा यूज करून जर हे काढलं तर नक्कीच खराबच झालेलं आहे. अशा प्रकारे तुमचे दोन इनपुट्स मी काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी मग आपण याला ए नाव देऊयात, याला बी नाव देऊयात. ठीक आहे. त्यानंतर पुढे नॅन्ड गेट आहे मग इथे बबल्स येणार आहे. मग पुढे काय करणार आपण पुढे एक गेट घेऊयात नॅन्ड गेट घेऊयात. इथे एक बबल दाखवूयात म्हणजे तो नॅन्ड गेट झालेला आहे. त्यानंतर याचं आउटपुट जे आहे तर त्याचे एका इनपुट्सला देऊयात आणि याचं जे आउटपुट्स जे आहे तर ते याच्या इनपुट्सला देऊयात अशा प्रकारे. त्यानंतर पुढे काय येणार आहे तुमचं आउटपुट मिळणार आहे. आता बघा कशा प्रकारे रन होतं. आता आपण हेच उदाहरण घेऊयात 1 1च घेऊयात. ठीक आहे. इथे 1 घेतला, इथे 1 घेतलेला आहे. काय येतं बघूयात. आता पुढे गेलं. पुढे आपण त्यांना ऍड केलेलं आहे नॅन्ड गेट आहे. बघा 1 चा काय झाला या ठिकाणी नॅन्डचा फॉर्म्युला काय आहे त्याच्या अपोजिट असणार आहे. बरोबर इथे 1 असेल इथे काय होणार 0. हा 1 आहे इथं काय होणार 0 होणार आहे. परत पुढे गेला. पुढे गेल्यानंतर बघा 0 अँड गेटचा फॉर्म्युला काय आहे ए इंटू बी म्हणजे नॅन्डचा काय आहे त्याचा बार म्हणजे ए इंटू बी चा बार म्हणजे 0 इंटू 0 काय येणार आहे 0 येणार आहे. परंतु त्याचा बार म्हणजे 0चा बार म्हणजे 0च्या अपोजिट काय येणार आहे 1 येणार आहे. बघा बरं आलंय का OR गेटचा फॉर्म्युला सेम आहे. 1 प्लस 1 काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. बघा बरं या फॉर्म्युल्यामध्ये टाका 1 प्लस 1 1 येते. सेम अशा प्रकारे आपण 3 प्रकारे दाखवू शकतो NAND ॲज अ OR गेट. तर तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल. तुम्ही प्रोटोस ॲपचा यूज करून जर तुम्ही हे काढलं तर हे आता यावर पीपीटी व्यवस्थित डायग्राम काढता येत नाही. पण प्रोटोस ॲपवर व्यवस्थित तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक सर्किट डायग्राम जी आहे तर ती काढता पण येणार आहे आणि रन पण करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढील टाइप पुढचा टाइप जो आहे तर तो बघणार आहोत नॉट ॲज अ नॉट गेट. यासाठी टायटल मध्ये जे गेट्स आहे नॉर आणि नॉट हे तुम्हाला माहित असतं. मग युनिव्हर्सल गेट्स कोणता आहे नॉर आहे की नॉट आहे तर नॉर आहे. बरोबर आहे. आता नॉरचा सिम्बॉल तुम्हाला माहित असला पाहिजे. ऑरचा आला तर तुम्हाला नक्कीच नॉरचा येणार आहे. अशा प्रकारे तुमचा नॉरचा हा सिम्बॉल असणार आहे. याचे दोन इनपुट्स अशा प्रकारे. आता नॉट गेट. आता नॉट गेटला किती इनपुट्स असतात तर एकच इनपुट असतं आपल्याला माहित आहे. म्हणून हे इनपुट जे आहे तर ते आपण काय करणार ऍड करणार. त्यानंतर
एकच त्याला इनपुट देऊयात, याला नाव देऊयात ए. तुम्ही बी पण नाव देऊ शकता. नाव कोणतंही द्या, काहीच अडचण नाही. आता त्यानंतर तुम्हाला जे आउटपुट जे आहे तर ते मिळणार आहे. बघा, नॉर ॲज अ नॉट गेट. नॉट गेटचा फॉर्म्युला काय आहे? जर तुम्ही इनपुट दिलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? ए बार मिळणार आहे. बरोबर आहे. तर ते मिळतं का? एकदा बघा बरं. तर या ठिकाणी बघा आपल्याला नॉट गेटचा जो फॉर्म्युला आहे, जर तुम्ही ए इनपुट्स दिलं तर त्याच्या अपोजिट तुम्हाला मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. बी दिलं तर बीच्या अपोजिट तुम्हाला बी बार तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर आता या ठिकाणी बघा आपण जी सर्किट डायग्राम काढलेली आहे, तर अशा प्रकारे. मग या ठिकाणी ए इनपुट्स जर दिलं तर या ठिकाणी काय आहे? आपला नॉर आहे. बरोबर आहे? नॉर मीन्स ऑरच्या अपोजिट. ऑरचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी. बरोबर आहे. नॉरचा काय आहे? त्याच्या अपोजिट. म्हणजे ए प्लस बी चा बार हा कसला फॉर्म्युला आहे? नॉरचा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी इनपुट्स आपलं एकच आहे. बरोबर आहे. मग इथे जर मी 1 दिलं, इथे जर 1 दिलं, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे. बरोबर आहे. याचा जो नॉर जो आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी चा बार. मग या ठिकाणी बी पण आपण जॉईन केलेला आहे, म्हणजेच पुढे बघा ए प्लस, बघा हे दोन्ही ऍड केलेलं आहे आणि एच दिलेला आहे, म्हणजे ए प्लस ए त्याचा बार. म्हणजेच त्याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? ए चा बार लिहू शकतो. बरोबर आहे. अशा प्रकारे जसं आपण फर्स्ट याच्यामध्ये लिहिलेलं होतं बघा या ठिकाणी. या ठिकाणी नॅन्ड ॲज अ नॉट गेट यामध्ये बघा ए इंटू ए चा बार म्हणजेच ए चा बार. तशाच प्रकारे या ठिकाणी बघा ए प्लस ए चा बार इज इक्वल टू ए चा बार. समजलं सर्वांना? म्हणजेच बघा कशा प्रकारे आपण व्हॅल्यू घेऊन बघूयात. जर ए ची 0 घेतली व्हॅल्यू, मग याची पण 0 घेऊयात. बरोबर आहे. आणि त्याचा बार 0 प्लस 0 0. 0 चा बार मीन्स 0 च्या अपोजिट 1. आलं? अशा प्रकारे. सेम इथे जर 1 घेतला आपण, 1 प्लस 1 त्याचा बार म्हणजेच आपल्याला काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे हे जर 0 घेतलं तर त्याच्या अपोजिट 1 आपल्याला मिळणार आहे. आणि जर 1 घेतलं तर त्याच्या अपोजिट आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणजेच नॉर ॲज अ नॉट गेट आपण काय केलेलं आहे? या सर्किट डायग्राम वरून प्रूव्ह केलेला आहे. समजलं सर्वांना? फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तरी तुम्हाला आन्सर येऊन जाईल. प्रोटोस ॲप यूज करा. त्यामध्ये तुम्हाला इनपुट्स जर दिले, आउटपुट्स तुम्हाला मिळून जातील. कोणत्याही मेथड न जा, तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. पुढे बघू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा आपला टॉपिक बघायचा आहे नॉर ॲज अ अँड गेट. आता यामध्ये सुरुवातीला बघा, द अँड गेट कॅन बी डिझाइन बाय युजिंग नॉर गेट. मग नॉर गेट यूज करून अँड गेट कशा प्रकारे आपण करू शकतो? तर ते बघा, y इज इक्वल टू, आता सुरुवातीला फॉर्म्युले दिलेला आहे ए इंटू बी. हा फॉर्म्युला कसला आहे? अँड गेटचा आहे. अँड गेटचा फॉर्म्युला. त्यानंतर अजून कशा प्रकारे फॉर्म्युला होऊ शकतो? ए चा बार इंटू बी चा बार आणि त्यांचा डबल बार जर असेल तरी पण तो फॉर्म्युला कसला येणार आहे? म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे बघा, ए इंटू बीच येणार आहे. एचा म्हणजे ए जर 0 घेतला, 0 च्या अपोजिट 1, परत 1 च्या अपोजिट 0, आला 0. ओके. अशा प्रकारे म्हणजेच हे पण काय आहे? अँड गेटच आहे. म्हणजे एकच फॉर्म्युला किती प्रकारे आपण लिहू शकतो. आता हे समजलं. त्यानंतर आता तिसरा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो. y इज इक्वल टू ए इंटू बी चा बार आणि दोघांचा कॉमन बार. अशा प्रकारे, सॉरी इथे प्लस असणार आहे. तरी पण त्याचा आन्सर बघा काय येणार आहे? ए इंटू बी येणार आहे. म्हणजेच याचा आन्सर ए इंटू बी येणार आहे. अशा, तर त्याच्या आपण सर्किट डायग्राम जे आहे तर त्या कशा प्रकारे असतात तर ते आता बघूयात. सुरुवातीला जी फर्स्ट आहे तर ते आपण डायग्राम काढूयात. या ठिकाणी बघा, इथे ए आणि बी हे आपले इनपुट्स आहेत आणि या ठिकाणी आउटपुट्स वाय असणार आहे. इथे नॉट गेट आपण यूज केलेला आहे, म्हणजेच नॉर केलेला आहे. बरोबर.
नॉट प्लस ऑर म्हणजेच काय झालेलं आहे, नॉर झालेला आहे. ओके. किंवा डायरेक्ट तुम्ही नॉर जरी काढला तरी योग्य असणार आहे, काहीच अडचण नाही. आता या ठिकाणी बघा, आपले जे इनपुट्स असणार आहे, तर ते काय असणार आहे बघा, ए आणि बी आपण घेतलेलं आहे. इथे नॉट गेट आहे, म्हणजेच त्याचं काय होणार आहे, तुमचा या ठिकाणी ए बार आणि या ठिकाणी बी बार होणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय असणार आहे, यांची ऍडिशन होणार आहे, कारण नॉर गेट आहे. नॉर गेटचा फॉर्म्युला काय आहे, नॉर गेटचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, ए प्लस बी चा बार असणार आहे. बरोबर आहे. आता पण ए ची व्हॅल्यू काय आहे, सुरुवातीलाच 12 दिलेली आहे. म्हणजेच या कंडिशन मध्ये ए बार प्लस हा खालचा बी बार आणि होल बार, म्हणजे दोघांचा पण बार घ्यायचा आहे. अशा प्रकारे. पण परंतु याची जी किंमत आहे, तर ती कसली येत आहे बघा, आपण बघा इथे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे आपण 3 फॉर्म्युले बघितले. बघा बरं, हा फॉर्म्युला कुठे येतो? हा या ठिकाणी येतो. याचाच आन्सर आपल्याला हे दिलेलं आहे. म्हणजे अँड गेटच होत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो त्याचं आउटपुट जे आहे तर ते काय येणार आहे? ए इंटू बी अशा प्रकारे येणार आहे. समजलं सर्वांना? आता दुसरी सर्किट डायग्राम बघूयात. या ठिकाणी काढूयात डायग्राम. सुरुवातीला या नॉट गेट घेऊयात. या ठिकाणी नॉर गेट घेऊयात. अशा प्रकारे सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, ए आणि इथे बी असणार आहे. इथे नॉट आहे म्हणजे इथे ए चा बार, बी चा बार. नॉरचा फॉर्म्युला काय आहे, दोघांची ऍडिशन प्लस त्याचा बार असणार आहे. म्हणजेच कशा प्रकारे बघा, इथे काय होणार आहे, इथे नॉर गेट झालेला आहे. बरोबर, नॉर गेटचा फॉर्म्युला काय आहे, ए ए ची ए इनपुटची व्हॅल्यू काय आहे, ए बार झालेली आहे. म्हणजेच इज इक्वल टू ए बार प्लस दुसरा बी बार, त्या दोघांचा पण बार, म्हणजेच याची व्हॅल्यू ए इंटू बी होणार आहे. आणि ही जी किंमत आहे तीच अँड गेटचा तुमचा फॉर्म्युला असणार आहे. त्यानंतर अजून एक तिसरं एक डायग्राम काढूयात. 3 नॉर गेट्स काढायचे आहे आपल्याला. तुम्ही या डायग्राम व्यवस्थित काढायचे आहे. यांचे 2 इनपुट्स देऊन घेऊयात. त्यानंतर याचे एक आउटपुट पुढच्या नॉरच्या इनपुट्सला, आणि त्यानंतर सेकंड नॉरचं आउटपुट पुढच्या नॉरच्या इनपुट्सला अशा प्रकारे जॉईन करायचं आहे. आपण प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा पण आपण बघितलेलं आहे. तर त्या ठिकाणी बघा, यांचं काय करायचं आहे, दोघांचं पण इनपुट्स आहे तर ते ऍड करून घ्या. या दोघांना नाव देऊयात ए, दुसऱ्याला नाव देऊयात बी नाव देऊयात. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी कोणता नॉर गेट जॉईन केलेला आहे, बरोबर आहे. आता आपण बघितलं होतं, या ठिकाणी बघा सुरुवातीलाच बघितलेलं होतं, या ठिकाणी ए इंटू ए म्हणजेच काय येणार आहे, ए चा 12 येणार आहे. बरोबर आहे. सेम तीच कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे दोन्ही इनपुट्स काय आहेत, ए आणि ए चा आहे. बरोबर आहे. म्हणजेच ए प्लस ए बार, नॉरचा फॉर्म्युला काय आहे, मग या ठिकाणी काय येणार आहे, ए बार होणार आहे. किंवा तुम्ही ए प्लस ए बार जरी घेतलं तरी एक आहे, आणि दोघांची ऍडिशन काय नाही, कारण इथं बघा 0 प्लस 0 घ्या, दोन्ही ठिकाणी सारख्याच व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण एकच घ्यायची आहे. इथे झाला ए बार. त्यानंतर पुढे काय होणार आहे, तसंच बी चं काय होणार आहे, बी बार होणार आहे. बरोबर आहे. आता त्याच्या पुढं नॉर गेट आहे. आता हे दोन इनपुट्स इथे पुढे येणार आहे. पुढे आल्यानंतर इथे नॉर आहे. नॉरचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी. परंतु ए चं व्हॅल्यू काय आहे, ए बार प्लस बी चा काय असणार आहे, बार असणार आहे. या ठिकाणची इनपुट्स आणि त्यांचा होल बार.
म्हणजेच आपण सांगू शकतो ए इंटू बी. ए इंटू बी कसला फॉर्म्युला आहे? अँड गेटचा आहे. अँड गेट म्हणजेच आपण तिन्ही ठिकाणी बघा ए इंटू बी, ए इंटू बी हे म्हणजेच नॉर ॲज अ अँड गेट आपण काय केलेलं आहे? प्रूव्ह केलेलं आहे. सर्वांना व्यवस्थित समजलंच असेल. आपण पाचीच्या पाची बघा जवळपास या ठिकाणी जे युनिव्हर्सल गेट जे आहे त्यांचा यूज करून आपण काय केलेलं आहे? नॅन्ड ॲज अ नॉट गेट हे पण आपण प्रूव्ह केलेलं आहे. नॅन्ड गेट ॲज अ अँड गेट हे सेकंड पण आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर थर्ड जे आहे नॅन्ड ॲज अ ऑर गेट हे पण सॉल्व्ह केलेलं आहे. पुढचं आहे नॉर ॲज अ नॉट गेट हे पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आणि लास्ट जे आहे नॉर ॲज अ अँड गेट हे पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे संपूर्ण ह्या चॅप्टरचे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ कंप्लीट केलेले आहे. व्हिडिओ लेक्चर जे आहे ते आपण प्रत्येक टॉपिकवर घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इझी जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण बघा जो सेकंड चॅप्टर होता लॉजिक गेट्स यावरचे संपूर्ण लेक्चर आपण घेतलेले आहे आणि आपल्या प्लेलिस्ट मध्ये पण अपलोड केलेले आहे. तर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स न बघून घ्या म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होऊन जातील. तर जवळपास 6 लेक्चर झालेले आहेत आपले. 6 लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर जो आहे तर तो संपवलेला आहे. व्यवस्थित सिक्वेन्सनं बघून घ्या म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. आता भेटूयात पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.